नमस्कार मित्रांनो, आपण आज निफ्टीमध्ये ट्रेड केला होता. तर तुम्हाला त्या ट्रेडचं लॉजिक आणि टार्गेट स्टॉप लॉस काय असेल ते दाखवतो व्हिडिओमध्ये. तर आज सकाळी निफ्टी एक चांगली ग्रीन कॅन्डलमध्ये क्लोज झाली होती, पण त्यामध्ये सेलिंग प्रेशर होतं त्या कॅन्डलमध्ये आणि ती कॅन्डल पूर्ण खालती येऊन क्लोज झाली होती. सपोर्टपाशी ही कॅन्डल क्लोज झाली होती आणि परत थोडीशी वर जाऊन परत सेलर्स येऊन त्याला क्रॅक करून खालती आली होती आणि जिथे माझी सेकंड सपोर्ट लेवल होती तिथं एक चांगला बुलिश डोजी कॅन्डल बनला होता. याच कॅन्डलच्या हाई ब्रेकआउटवरती आपण हा ट्रेड एक्झिक्यूट केला होता. तर लॉजिक काय होतं की हा जो डोजी आहे हा सपोर्टपाशी बनला होता आणि याची नेक्स्ट कॅन्डल याचा लो न ब्रेक करता हाय ब्रेक केली होती. ह्याच लॉजिकवरती आपण हा एंट्री घेतली होती. ह्याच डोजीचा हाय ब्रेक झाल्यानंतर या डोजीचाच लो हा स्टॉप लॉस कन्सिडर करून आपण एंट्री केला होता. तर याचा हाय ब्रेक झाल्यानंतर एक छोटासा 2 रेड कॅन्डलचा पुलबॅक आला. यामध्ये सेलर्स आले पण त्यांना सेलिंग साईडला मार्केट नेता नाही आलं आणि यानंतरच एक चांगली मोठी बुलिश कॅन्डल बनून मार्केट आपल्या साईडला मुवमेंट दिली आहे. आणि याचं टार्गेट जे होतं ते डे ओपनिंग होतं आजचं आणि कंटिन्युएशनमध्ये कॅन्डल जातात तिथं वरती या ठिकाणी बरोबर परत एक पुलबॅकचा सेटअप बनला इथं आणि याच कॅन्डलच्या ब्रेक सेकंड जेव्हा हाय ब्रेक झाला त्याच्यावरतीच आपण हा ट्रेल केला होता. तो कालच्या साईडवेजच्या झोनच्या हायवरती आणि त्याचं पण टार्गेट आपल्याला अचीव झालेलं आहे. तर आज एकंदरीत आपलं टार्गेट अचीव झालेलं आहे. यामध्ये इंडेक्सवरती आपण कमीत कमी 22 पॉईंटच्या स्टॉप लॉसवरती 103 पॉईंट कॅप्चर केलेले आहेत. तर आपण आज तो ट्रेड घेतला होता तो 25,800च्या कॉलमध्ये घेतला होता. तर सेम लॉजिक डोजीवरती आपण हा ट्रेड घेतला होता आणि आपल्याला यामध्ये सुद्धा चांगलं टार्गेट अचीव झालेलं आहे. आणि आज आपल्याला यामध्ये तसं 8 पॉईंटच्या स्टॉप लॉसवरती 63 पॉईंटचं प्रॉफिट झालेलं आहे आणि आज आपला ट्रेड आपण ग्रीनमध्ये क्लोज करतो. थँक्यू.